ते ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी बहुजन पार्टी या संघटनेची बैठक जी आहे, विभागीय बैठक आज या ठिकाणी पार पडली। या विभागातल्या सगळ्या जिल्ह्याचे प्रमुख नेते मंडळी आज या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते। आजच्या बैठकीमध्ये या विभागातील सर्व जागा ज्या आहेत, कारण या एकीकडे जरांगेंचं आंदोलन जे आहे ते पुन्हा सुरू होत आहे, सर्वपक्षीय बैठक उद्या होत आहे। त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतोय ते आता उद्या कळेलच। परंतु कुठल्याही परिस्थितीत जर ओबीसी आरक्षणाला जर या ठिकाणी धक्का लागणार असेल किंवा त्यातल्या आरक्षणात कोण वाटेकरी होणार असेल तर कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। एक तर पुन्हा आंदोलन सुरू करणे सुद्धा ठराव या ठिकाणी झालेला आहे। त्याचप्रमाणे न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहोत आणि राजकीय लढाई सुद्धा जी आहे, या विभागातल्या सगळ्या आमदार जे आहेत, पूर्ण आमदार जे आहेत ना, ते ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने या ठिकाणी उभा करण्याचं सुद्धा निश्चित या आजच्या बैठकीत झालेलं आहे। अशा प्रकारे एक प्रकारे राजकीय रणशिंग जे आहे ते फुंकण्याचं काम आजच्या बैठकीत झालेलं आहे। कुठल्याही परिस्थितीत आम्ही या जरांगेंनी जी काय धमकी दिलेली आहे की आम्ही 288 आम्ही आमदार पाडू, त्याचप्रमाणे जर सरकारने जरांगेंच्या धमकीला भीक घालून जर ओबीसीचा विरुद्ध निर्णय घेतला आणि सगळे सोयीचा जी इश्यू केला तर मात्र ओबीसी बहुजन पार्टी सुद्धा जे आहे, ओबीसी समाज 288 आमदार आम्ही लढू आणि त्यांना पाडून आम्ही कुठल्याही पैसे आम्ही निवडून येऊ। कारण 60% मतदान जे आहे ते ओबीसीच्या, लक्षात ठेवा। मराठा समाज महाराष्ट्रामध्ये फक्त 10-12% आहे आणि हे 32% मध्ये ते कुणबी धरून सांगतायत, बाकी सगळं धरून सांगतायत, पण मूळ मराठा समाज 10-12% आहे। म्हणून आमची मागणी जात न्याय जनगणना करा, म्हणजे प्रत्येकाला समजेल की आपली संख्या किती आहे आणि जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। अशा प्रकारे हे राज्य हे चालू शकते। एकदाचा हा मराठा ओबीसी वाद जो आहे तो संपवायचा असेल तर जात न्याय जनगणना जो आहे ते सरकारनं ताबडतोब करावी, अशी मागणी सुद्धा आजच्या बैठकीत या ठिकाणी करायला केलेली आहे। 7 ठराव आम्ही पारित केलेले आहेत। कुठल्याही परिस्थितीत त्याचं एकच हे आहे की जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा और जो नहीं करेगा उसको घर में बैठना पड़ेगा। आताचं वातावरण जर पाहिलं तर हे ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक पुढची होण्याची शक्यता आहे। म्हणून आमची तयारी सुरू केलेली आहे। आमचे उमेदवार निवडे जे आहेत त्याचे पदाधिकारी हे सगळे निवडे आमचे सुरू झालेले आहेत। आम्ही तयारी सुरू केलेली आहे। त्यामुळं उद्याची लढाई जी आहे जर मराठा विरुद्ध ओबीसी झाले असं होऊ नये अशी आमची इच्छा आहे। कारण इतके वर्ष या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी एकत्रितपणे गुन्हेगार नांदत होता, पण जरांगेने जी मागणी केली की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीतलेच घेणार, वास्तविकता त्यांनी जे वरचे 10% दिलेले आहे, 50%च्या वरचे 10% आरक्षण दिलं आहे, त्यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे। परंतु जरांगेंना ते मान्य नाही। जरांगे म्हणतात लेके रहेंगे तो ओबीसी मेच। आम्ही सुद्धा त्यावेळी हे करतोय की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीकडून ओबीसीला जो कोणी हात लावेल त्याचा हात सुद्धा काढायची तयारी जी आहे ते ओबीसीनं तयारी केलेली आहे। याला धरून एक प्रश्न आहे, जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यात मोठा फटका पाहायला मिळाला होता। ओबीसी प्रवर्गातून जसं पाहिजे तसं मतं मिळाले नाही, समजा कुठेतरी म्हणजे ओबीसी नेत्यांवर विश्वास नाही काय, नेते कम पडतात काय? हे पहा, ओबीसी हा महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे आतापर्यंत तो जागृत नव्हता, परंतु आता हा ओबीसी पुढे जागृत झालेला आहे। आमचे महाएल्गार मेळावे 2-2 लाखाचे मेळावे झालेले आहेत आणि त्यामुळं आता ही विधानसभा जी आहे ह्या विधानसभेमध्ये पूर्ण तयारीनिशी हा ओबीसी रस्त्यावर उतरणार आहे, राजकीय लढाई सुरू करणार आहे आणि सत्ता संपादन केल्याशिवाय जर जेवढे GR सरकारने काढलेले आहेत ते सगळे GR जे आहेत ते सगळे GR सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये हे सगळे GR रद्द केले जातील। उद्या तुमची विधानसभा होऊ द्या, तुम्हाला माळ्यांची पोरं, धनगरांची, वडव्यांची, रामोशांची मुलं तुम्हाला आमदार झाले दिसतील, मंत्री झालेले दिसतील आणि ही लढाई जी आहे ही 75 वर्षे आमच्या हक्काचं जे आहे ही सत्ता जी आहे ती लाटण्याचं काम आता पण ह्या सगळ्या पक्षांनी केलेलं आहे। म्हणून आता आम्हाला ह्या पक्ष जे आहेत ह्या सगळ्या पक्षांना आम्ही घरचा रस्ता दाखवणार आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी बहुजन जे आहे, ओबीसी बहुजन पार्टीचं जे आहे सरकार त्या ठिकाणी आणणार। ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार हे ब्रीदवाक्य घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करत आहोत। जरांगे काय म्हणतात याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही। आज अकोल्यामध्ये ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी बहुजन पार्टी या संघटनेची बैठक जी आहे